CCMP डॉक्टरांच्या MMC नोंदणीला IMA अमरावतीचा विरोध. CCMP नोंदणी विरोधात IMAचे मुख्यमंत्र्यांना निवेदन. इंडियन मेडिकल असोसिएशन म्हणजेच IMA अमरावती शाखेने CCMP अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या डॉक्टरांना महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमध्ये नोंदणी देण्याच्या प्रस्तावाला तीव्र विरोध दर्शवत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन सादर केले आहे. IMAच्या मते आधुनिक वैद्यकीय उपचारांसाठी आवश्यक असलेले शिक्षण, प्रशिक्षण आणि कौशल्य याबाबतचे निर्धारित निकष कायम ठेवणे गरजेचे असून अन्यथा रुग्णांच्या आरोग्य आणि सुरक्षिततेवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे हा प्रस्ताव तातडीने मागे घ्यावा अशी मागणी करण्यात आली आहे. दरम्यान या निर्णयाच्या निषेधार्थ राज्यभरातील IMA शाखांनी 6 ऑगस्ट रोजी सकाळी 6 ते 7 ऑगस्ट रोजी सकाळी 6 वाजेपर्यंत 24 तासांचे बंद आंदोलन जाहीर केले आहे. या काळात अत्यावश्यक सेवा सुरू राहतील, मात्र नियमित वैद्यकीय सेवा बंद ठेवण्यात येणार आहेत. हे निवेदन IMA अमरावतीचे अध्यक्ष डॉक्टर दिनेश वाघाडे आणि सचिव डॉक्टर विक्रम वानखेडे यांच्या स्वाक्षरीने प्रसिद्ध करण्यात आले आहे. आम्ही अमरावती IMAच्या वतीनं अमरावती IMAचे जॉईंट सेक्रेटरी आहे विक्रांत वानखेडे, प्रेसिडेंट इलेक्ट आहे संदीप वानखेडे आणि इतर पदाधिकारी आहे. त्यांच्या माध्यमातून आम्ही आज कलेक्टर ऑफिसला निवेदन द्यायला आलो. निवेदन द्यायच्या मागचा हेतू असा की जो CCMP कोर्स आहे, CCMP कोर्स हा BHMS लोकांसाठी बनलेला 1 वर्षाचा कोर्स आहे आणि 1 वर्षाच्या कोर्समध्ये फक्त 52 लेक्चर अटेंड करतात ॲलोपॅथीचे. असं होऊ नाही शकत की 52 लेक्चरमध्ये पूर्ण ॲलोपॅथी त्यांना येईल. त्यांचं सेपरेट काउन्सिल आहे होमिओपॅथी काउन्सिल आणि होमिओपॅथीबद्दल आम्हाला आदर आहे. आम्ही पूर्ण रिस्पेक्ट ठेवतो त्या पॅथीचा, कारण की प्रत्येक पॅथीमध्ये काहीतरी रिझल्ट आहे म्हणून त्या पॅथी एक्झिस्टन्समध्ये. पण आमचं मॉडर्न मेडिसिन, आमचं महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल आहे, त्यांचं म्हणणं आहे की CCMP कोर्स 1 वर्षाचा फक्त 52 लेक्चर अटेंड केल्यानंतर आम्हाला रजिस्ट्रेशन MMC अंतर्गत द्यायला पाहिजे. ते कसं होणार आहे की इथनं रजिस्ट्रेशन देणं म्हणजे त्यांना दे आर इक्विव्हॅलंट टू MBBS असं ते म्हणतील. आमचं म्हणणं आहे की त्यांनी त्यांच्या पॅथीमध्ये काम करावं, आम्ही आमच्या पॅथीमध्ये काम करतो आहे. आणि या संदर्भात 2014 पासून हायकोर्टात केस प्रलंबित आहे आणि त्या हायकोर्टचा निकाल हा जवळपास 13-14 तारखेला या महिन्याच्या ऑगस्टला लागणार आहे. तर आमचं शासनाला म्हणणं हेच आहे की यू हॅव टू वेट अप टू 13th-14th ऑफ ऑगस्ट. आफ्टर दॅट वी विल डिसाईड वेदर देअर रजिस्ट्रेशन इन्क्लुडेड इन MMC और इन ओनली होमिओपॅथी काउन्सिल. आमचं एवढंच म्हणणं आहे. त्याच्यासाठी आम्ही 24 तासाचा हा संप ठेवलेला आहे. आणि असं जर शासनाचं जर ऐकलंच नाही तर आम्ही एवढ्यापर्यंत आहे की 241 महाराष्ट्रातल्या ब्रांचेस आहेत. 241 ब्रांचेस काम बंद पूर्णतः बेमुदत आंदोलन करायच्या तयारीत आहे. म्हणून शासनाला विनंती आहे की त्यांनी असं कुठलंही करू नये की होमिओपॅथीवाल्यांना ॲलोपॅथी, वी आर अगेन्स्ट मिक्सोपॅथी. सगळ्यांनी मिक्सोपॅथीच्या विरोधात राहिलं पाहिजे. आयुर्वेदिकवाल्यांनी आयुर्वेदिकची प्रॅक्टिस केली पाहिजे, होमिओपॅथीवाल्यांनी होमिओपॅथीची आणि ॲलोपॅथीवाल्यांनी ॲलोपॅथीची. आणि हे सगळं आमच्या फायद्याचं नाही आहे, हे पेशंटच्या फायद्याचं आहे. जेणेकरून पेशंटला चांगले रिझल्ट मिळेल, चांगली ट्रीटमेंट मिळेल आणि त्या पॅथीचे औषधोपचार होईल. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय IMA.